हे घ्या डबा. मला डबा नकोय. का? ऑफिसमध्ये आता चांगलं जेवण मिळतं आणि उद्यापासून तुला डबा बनवायची काही गरज नाही. अहो पण तुम्हाला बाहेरचं जेवण नाही आवडत ना. आता आवडायला लागले आणि उद्यापासून तुला काही त्रास होणार नाही. आणि मी माझे कपडे बाहेर धुवायला टाकीन आणि बाहेरूनच इस्त्री करून आणीन. अहो असं का बोलताय तुम्ही? हे सगळं करणं बायकोचं काम असतं. मग ठरवलं आता बायकोला त्रास द्यायचा नाही. त्याच्यामुळे ही सगळी कामं मी बाहेरच करणार आणि रात्री येताना मी ऑफिसमधूनच जेवून येईन. तुम्ही काय बोलताय तुम्हाला कळतंय का? हे बघा मी तुम्हाला आत्ताच सांगते, हे सगळ्या गोष्टीने मी घरीच करत जाईल. तसे दिवसभर मला काही काम नसतं आणि मला तसं पण कामाचा कधी कंटाळा आलाही नाही. तुला कंटाळा नसेल आला पण ही कामं मी सगळी बाहेरच करणार. मी करू देणार नाही. तुला सकाळ सकाळ भांडायचं का माझ्यासोबत? मी नाही भांडत, तुम्हीच भांडताय. आणि रात्री का उशीर आली तुम्ही? तुला सांगून गेलो होतो. अहो असं या आधी तर नाही केलं तुम्ही काही, मग आता का करताय? तुम्हाला अहो झालंय काय नक्की? मला काही झालं नाही आणि इथून पुढे काम असल्याशिवाय माझ्याशी बोलायचं नाही, कळलं का? अहो असं काय वागताय तुम्ही? त्या जयामुळे वागताय ना? मी तिला घरातून हाकलून दिलं म्हणून असं वागताय ना तुम्ही? सांगा ना, मी काय म्हणते, बोला ना. हो हा घ्या चहा. मी काय म्हणते, जयाबद्दल काही विचार केलाय का नाही तुम्ही? त्यात काय विचार करायचा आहे? अरे लहान आहे का ती? आता मोठी झाली, चट्टीचा विचार ती करीन. अहो तसं नाही. मग कसं? अहो तिचं किती वय झाले माहितीये का तुम्हाला? 23 वर्ष. मग 23 वर्षाच्या मुलीला 2-2 मुलं असतात. अरे पोरं सोरं कोणालाही होते, एकदा लग्न झालं का पोरं होणारच आहेत. हा, त्यात काय एवढं अवघड आहे? तू नको टेन्शन घेऊ. अहो मी काय म्हणते आणि तुम्ही काय म्हणताय? अरे मग मी बरोबर तर बोलतोय. काय बरोबर बोलताय? अहो लग्नाचं वय झालंय तिचं, कधी बघणार आहे स्थळ तिच्यासाठी? अरे तिला शिकायचंय, चांगलं नोकरीला लागायचंय, होऊ दे ना तिच्या मनासारखं. एका पोरीचं तर केलं का नाही आपण लवकर लग्न? हा, मग ही जेव्हा सांगेन ना तेव्हा तिचंही करू. मग करता येईल ना निवांत. काय एवढं टेन्शन घेते तू? म्हणजे तिने लग्नाला नकार दिल्यावर मग तिला घरातच ठेवणार आहे तुम्ही? मी तसं म्हणलंय का? मग ते काय मला माहित नाही. तिच्यासाठी मुलं बघा. अहो आजूबाजूचे लोक काय म्हणतात, अशी मुलगी बिन लग्नाची घरात बसल्यावर लोक संशयाने बघतात. अरे आता लोकांचं कामच आहे संशय घेणं. तू नको काळजी करू. आपली मुलगी कशी आहे ना हे आपल्याला बी माहित नाही, कळलं का? ती बाहेर शिकायला होती. नसते उद्योग आपल्या गळ्याशी पडण्यापेक्षा आहे ना एखादा मुलगा बघून तिचं लग्न लावून द्या, म्हणजे आपण मोकळे झालो. तुला माहिती आहे ना तिचा स्वभाव. मग आता काय? नाही तू म्हणते ना तर मी एकदा तिला विचारून बघतो. आता तिला काय विचारायचं याच्यात? तिला सरळ सांगायचंय तुझं लग्न करायचंय म्हणून. तिला स्थळ बघा, एखादा चांगला पोरगा बघून तिला आवडतोय का ते बघा. अहो वयात आलेल्या मुलीचं लग्न केलं ना म्हणजे टेन्शन राहत नाही. आणि नोकरीचं काय म्हणताय ना, तिला सासरी गेल्यावर लग्न काय नोकरी करायची ती करू द्या, आणि आपण तिच्यासाठी असाच मुलगा बघू ना की जो तिला लग्नानंतर नोकरी करू देईन. अहो या वर्षी माहित नाही मला काय, या वर्षी तिचं लग्न करायचंय. मुलं बघायला सुरुवात करा. मला दुसरं काय माहिती नाही. तुम्ही ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या स्विच ऑफ आहे. कृपया थोड्या वेळाने प्रयत्न करा. The number you are calling. सॉरी मला उशीर झाला निघाला. तुम्ही उगाच एवढ्या लवकर येऊन थांबला. लगेच निघते मी. ठेवा पण. हा अगं आई आता मला काही काम सांगू नको प्लीज, मला जायचंय बाहेर. बस, मी तुला काही काम सांगत नाहीये. मला तुझ्याशी थोडं महत्वाचं बोलायचं. आल्यानंतर बोल ना, आता इम्पॉर्टंट आहे का? तुझं काम नंतर कर, मी काय सांगते ते नीट ऐक. बोल. आम्ही ना तुझ्या लग्नासाठी मुलगा बघायला सुरुवात केली. हे तुम्ही कसं ठरवू शकता? माझं आयुष्य आहे ना, माझे निर्णय आहेत की नाही, का सगळं परस्परच ठरवणार? जास्त बोलू नकोस, कळलं ना? मी तुला सांगते, विचारत नाहीये. आणि ही नाटकं ना माझ्यासमोर करायची नाही. गुपचूप लग्नाला तयार राहायचं. मला नाही करायचं लग्न. मग काय म्हातारी झाल्यावर लग्न करणार आहेस? मला लग्नच नाही करायचं. तुला कुठला मुलगा आवडतोय का तसं सांग, त्याच्याशी लग्न लावून देऊ आम्ही तुझं. नाही ग बाई, मला कोणी आवडत. मला एवढ्यात लग्न नाही करायचं. मला आधी नोकरी करायची, मग मी ठरवेल लग्नाचं. ए बाई,
ती नोकरी ना तुझ्या सासरी जाऊन कर, आधी लग्न कर. अण्णा 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 सांगा ना आईला, ती काय बोलते लग्न करायचे म्हणून. मला आत्ताच नाही करायचं. आणि माझं आयुष्य आहे की नाही, माझे स्वतःचे निर्णय आहेत की नाही, तुम्हीच सांगा. हिला सांगा मला आता लग्न नाही करायचं म्हणून. अरे तुझ्या आईनंच आजपर्यंत माझं ऐकलं नाही तर आता काय ऐकायची ती. अबा प्लीज सांगा ना तिला, मला नाही करायचं आता लग्न. बरं मला एक सांग, कोणी मुलगा वगैरे आवडतं का तुला? त्याच्याशी लग्न करून देऊ तुझं. काय तुम्ही पण तेच विचारताय मला, आईने पण तेच विचारलं. नाही आवडत मला कोणी, मला पण आता लग्नच नाही करायचं. आजचं जनरेशन कसं आहे माहिती आहे ना तुला. आजकाल मुलं मुली स्वतःचा पार्टनर शोधतात आणि लग्न करून मोकळे होतात. तेव्हा तुला विचारलं, जर कोणी तुझा असेल तर तसं सांग, म्हणजे आम्ही शोध करणार नाही. कोणाचा फोन उचल ना. इम्पॉर्टंट नाहीये, जे तुम्ही माझ्या आयुष्याचे निर्णय घेता ना ते इम्पॉर्टंट आहे, त्याच्याविषयी बोला. अगं अजून काही ठरवलं नाहीये. तुम्ही जरी ठरवलं ना तरीही तुम्ही माझ्या मनाविरुद्ध लग्न नाही करू शकत. मला नाही करायचं लग्न. तुझ्या मनाविरुद्ध आजपर्यंत काहीच केलं नाही बाळा. तू बोलली बाहेर शिकायला जायचं, तुला बाहेर शिकायला पाठवलं. सुरेखापेक्षा तुझे जास्त लाड पुरवले, तिच्यापेक्षा जास्त हट्ट पुरवले. पण मला सांग, तू आमच्यासाठी एवढं करू शकत नाही का? तुझ्यासाठी असाच मुलगा बघू की जो तुला नोकरी करून देईल. मला माहिती आहे बाळा, तुला घरात राहायला नाही आवडत. जशी सुरेखा आहेस ना त्याच्या अगदी उलट आहेस तू. जग किती स्वार्थी आहे ना, प्रत्येकाला स्वतःच पडलेलं असतं. दुसऱ्याच्या मनाला काय वाटेल याच्याशी काहीच घेणं देणं नसतं. बघा ना, माझं आयुष्य आहे, पण माझ्या आयुष्याचे निर्णय सगळ्यांना घ्यायचे, सगळे लुडबुड करतायत. मला माहित आहे ताईनेच केले हे सगळं. तिला बघवत नाही ना आपलं सुख, म्हणून हे करते. म्हणून मुद्दामून चाललंय हिचं सगळं. अगं काय झालंय पण, आणि तू काय एवढी चिडचिड करते? तुमच्या बायकोने ना माझ्या घरी माझ्याविषयी काहीतरी सांगितलंय. हिच्या आईला हिच्या घरी गेलो ना बघतोच हिला. काय सांगितले तिने? सांगितलं असेल काहीतरी उलट सुलट. आई अण्णाच्या मनामध्ये एवढं काय तिने पेरलंय की आई अण्णा माझं लग्न लावून द्यायला निघालेत. माझ्यासाठी मुलं बघण्यासाठी सुरू केले. काय तुझं लग्न? अगं पण इतक्या दिवस तर तुझ्या लग्नाचा कायच विषय नव्हता, आणि असं कसं अचानक मध्येच? सुरेखाने आपल्याविषयी काय सांगितलंय का? नाही, आपल्याविषयी नसेल काय सांगितलं. तसं असतं ना तर आईने मला घराच्या बाहेरच निघून नसतं दिलं. पण तिने काहीतरी फूस लावले. तिला असं वाटत असेल ना की माझं लग्न झालं की तुम्ही माझ्यापासून लांब जाल, तिला तुम्ही परत मिळाल, म्हणून हे करते. हात धुवून माझ्या मागे लागली ती. बरोबर बोलतेय तू. ह्याच्या आधी मला कधीच वाटलं नव्हतं, पण आता वाटायला लागले की आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली मी त्याच्यासोबत लग्न करून. हिला घरी गेलो ना बघतोच मी दुसऱ्यांच्या नवऱ्यासारखं वागत नाही ना तिच्यासोबत, म्हणून जास्त शेफरली ती. घरी गेलो ना त्याचा माझच उतरवतोय. दाजी, मी तुम्हाला सोडून अजून कोणाशी लग्न नाही करणार. जय, तू टेन्शन घेऊ नको. मी असेपर्यंत तुझं दुसरीकडे कुठेच लग्न होऊ देणार नाही. पण त्यांनी बळजबरी माझं कोणाशी लग्न लावून दिलं तर, आणि घरी आपलं समजलं तर, मग तर सगळं संपून जाईल. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? हो, स्वतःपेक्षा जास्त. मग मी आता सांगतो तसं करायचं. चांगलं वागणाऱ्या लोकांसोबत नेहमी असं का होतं? त्यांनी एवढं करूनही मी त्यांना काहीच बोलले नाही, लगेच माफ केलं. म्हणून माझा फायदा घेताय का ते? माझ्या जागी जर दुसरं कोणी असती तर काय केलं असतं तिने? या माणसाच्या तोंडाकडे परत पाहिलं सुद्धा नसतं. एवढी मोठी चूक मी पोटात घातली तरी माझी किंमत करत नाही. बस झालं आता नाही ऐकून घेणार मी. त्यांना घरी येऊ दे, बघतेच त्यांच्याकडे. अक्कल आहे का तुम्हाला? तू माझी अक्कल काढू नको बरं का. तुम्हाला शेण खात्री लाज वाटली नाही, मग मला का तुमची अक्कल काढायला लाज वाटल? अहो, एक बायको नवऱ्यासाठी जे जे करते ते सगळं काही मी तुमच्यासाठी केलं, आणि वरून तुम्ही मलाच बोलताय. मी सहन करतो याचा अर्थ असं समजू नको की तू काय पण बोलशील. हा, मग मी पण सहन करते याचा अर्थ तुम्ही समजू नका की तुम्हाला वाटेल ते तुम्ही कराल. चुकी केली तुम्ही आणि रुबा माझ्यावर करताय. तुम्हाला लाज कशी वाटत नाही हो?
अगं लाज काय वाटायची ह्याच्यात? ती माझ्यावर प्रेम करते, मी तिच्यावर प्रेम करतोय, आणि त्यात काय लाज? असं मग लग्न पण तुम्ही तिच्याशीच करायचं होतं, माझ्याशी का खोटा संसार केला मग तुम्ही? पण मला माहित नव्हतं ना तू अशी नागे निघशील म्हणून. हो ना, मग मला पण माहित नव्हतं का तुम्ही एवढे लपडेखोर निघाल. जर मला माहित असेल तुम्ही एवढे लपडेखोर आहे तर मी पण तुमच्याशी लग्न केलंच नसतं. तोंड सांभाळून बोल बर का. मी तोंड सांभाळून बोलू? तुम्ही तोंड सांभाळून बोला. तुम्ही माझ्या बहिणीसोबत लफडे केले, तिला इकडे कशाला आणलं होतं? शिकायला आणलं होतं, आणि तुम्ही तिला भलतेच शिकवत बसले. साले आधी घरवाली, साले आधी घरवाली म्हणे. तुम्ही तर तिला पूर्णच घरवाली करायला निघाले. लाज कशी वाटत नाही हो तुम्हाला? तुला काय म्हणायचंय का? हा, मी आत्ताच सांगतोय आमच्या दोघांच्या मध्ये अजिबात यायचं नाही. आणि तुला कुणी सांगितलं होतं आमच्याबद्दल तुझ्या घरी सांगायला? हा, तुला म्हणलं होतं ना आम्ही परत भेटणार नाही म्हणून? सगळं सुरळीत चाललं होतं ना? उकरून काढायची काय गरज होती का तुला? हे बघा, मी घरी अजिबात एक शब्दही सांगितलेला नाही. उगाच खोटा आरोप नका लावू माझ्या वाता. म्हणजे तुला काय म्हणायचं? मी खोटं बोलतो? मी खोटं बोलतो का? हा, आत्ताच सांगतोय तुला, काय इथून पुढे आमच्या दोघांच्या मध्ये अजिबात यायचं नाही. आणि इथं फक्त आता दाजी आणि मेवणीचं नातं नाही राहिलं आमचं. आम्ही भरपूर पुढे गेलो त्याच्या. आणि जर इथून पुढे जर आमच्या दोघांच्या मध्ये आली ना तर लक्षात ठेव, माझ्या इतका वाईट माणूस कुणीच नाही. जया, अगं काय झालं? आणि इकडे बघ ना. तुला कसलं टेन्शन आहे का? मला सांग. आई आहे मी तुझी. जया, काय झालं या पुरीला काय माहिती? अहो, ऐकलत का? अहो, त्याच्या आईला काय झालंय? अहो, इतके आवाज दिले मी तिला, पण या काही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही मला. तुला असं वाटत नाही का होती तिकडनं आल्यापासून काहीतरी विचित्र वाटते? टेन्शन असेल तिला काहीतरी. स्पर्धा परीक्षा म्हटल्यावर साधं टेन्शन असतं का? अहो, काय आधी अभ्यास करत नव्हती का ती? सांगा बरं. पण जशी ती तिकडून आली ना एकदम गप्प गप्प राहते. आधी कशी खेळायची, हसायची, गप्पा मारायची, मस्ती करायची. पण आता नाही. नक्की काहीतरी झाले तिच्या बरोबर. नक्की ती भांडणं करून आली आहे सुरेखा सोबत. सुरेखा पण मला काही सांगत नाही, ही पण मला जी काही बोलत नाही. तुम्ही एक काम करा ना, सुरेखाला फोन करा बरं. म्हणजे काय ते सोक्ष मोक्ष लावू द्या मला. कुठं चालली एवढ्या रात्री? तू विचारणारी कोण? अहो, असं काय बोलताय? काय झालं आता तुम्हाला? तुझं घर आहे ना हे? तू घराची मालकीण आहे ना? मग मालकीने नोकराला असले प्रश्न असतात विचारायचे. तोंडात काही येईल ते बोलू नका. मी नाहीये मालकीन. मी बाहेर चाललो. का, कधी, कुठे अजिबात असले प्रश्न विचारायचे नाही, कळलं का? मी तुम्हाला बाहेर जाऊ देणार नाही. परत जर अंगाला हात लावला ना तर हात पाय तोडून गाड्यात टाकेन, कळलं का? उघडा ना, उघडा ना. हॅलो. हा सुरेखा, तुझा असा आवाज काय येतोय? ए, रडती का काय तू? काही नाही. हॅलो सुरेखा. बघू अगं का? बघू मी बोलते. हॅलो, हॅलो सुरेखा. हा बोल नाही. बाळा काय झालंय? तू का रडतेस? आम्ही येऊ का तुझ्याकडे? नाही, नको. तुम्ही नका येऊ. मीच येते तिकडं. इकडे का? अगं कुणी सांगेल का आम्हाला काय झालंय? इकडे जया काय बोलत नाही, तिकडं तू रडतेस. अगं आम्ही आई वडील आहे तुमचे, काय सांगाल का आम्हाला? मी सांगते सगळं.
अगं आई, जया आणि तिची दाजी ठीक आहे बाळा, रडू नको तू, शांत हो. ठेवते मी फोन. चालतंय. काय पाप केलं हो आपण? माझी कार्टी माझ्या जन्माला आली. मोक्ष काळजी नको करू तू. चल तू, चल ऐक. तुम्ही दारू पिऊन आलेत का? आलो 10 रुपये. तू मला 10 रुपये आलोय मी. आणि तू कोण विचारणार आहे मला? हा, म्हणजे अख्ख्या आयुष्याची वाट लावली तू. उद्या जाऊन मी जाऊन लग्न करणार आहे, पळून जाऊन लग्न करणार आहे. आणि आमच्यामध्ये जो कोण येईल ना त्याची वाट लावणार. पळून जाणार आहे जान मी, पळून जाणार आहे. पळून जाणार आम्ही दोघंच. पळून जाऊ. आता अजिबात उशीर करू नका. एखादा चांगला पोरगा बघा आणि लग्न लावून द्या तिचं. आता एवढं सगळं झाल्यावर उशीर कशाला करायचा? माझा एक दोस्त आहे, तो मला विचारत होता. मी आता त्याला फोन करून दुपारा बोलून घेतो. अहो आज मला बघायला पाहुणे येणार आहेत आणि 2 दिवसामध्ये माझं लग्न करणार आहेत ते. आई, अण्णा, ही बघा पळून चालली.